नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। अन्न, वस्त्र, आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षा या महत्त्वाच्या गोष्टींबरोबरच वॉटर, गटर, मीटर आणि रस्त्याचे प्रश्न, त्याचबरोबर ती जुन्या मोडकळीस आलेल्या ज्या इमारती आहेत त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न, हे प्रभावी मुद्दे आज प्रत्येक उमेदवाराच्या समोर आहेत आणि मतदारांना आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना उमेदवारांच्याही नाकी नव येते। आपल्यासोबत आहेत पेडणेकर सर, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत। वार्ड क्रमांक 207 मधून सौरभ पेडणेकर आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधतो। सौरभजी नमस्कार, आपलं स्वागत आहे। नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे। तुम्ही नेमका कुठच्या गोष्टीवरती भर देत ही निवडणूक लढवित आहात आणि तुम्ही निवडणूक जिंकाल असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच आपण बघितलं असाल तर कोरोना काळापासून आपण जी परिस्थिती बघतोय, आपण राज्याची किंवा भारत देशाची आर्थिक राजधानी असून देखील आपण एक मागासलेलं राज्य किंवा सिटी म्हणून आपण आपल्या मुंबईकडे वाटचाल लढत आहोत। परंतु हे करत असताना आपण कोरोना काळापासून बघितलं असाल की प्राथमिक सुविधेमध्ये आपण किती मागासले आहोत। जसं की आपण आता कोरोनामध्ये बघितलं असेल की ऑक्सिजन प्लांटचा तुटवडा असेल, अनेक विषय असेल। आता माझ्या विभागात असं बघितलं तर शौचालयाची अवस्था, तुम्ही जर का माझ्याकडे आता फोटोग्राफ्स असते तर डेफिनेटली दाखवले असते, तर शौचालयाची अवस्था बघितलात तर स्लॅब पोर्शन पडलेले आहेत। गार्डनमध्ये गेलात तर फाटलेले मॅट्स, तुटलेले सीट्स आणि गंजलेले खेळणीची वस्तू, हे अशी परिस्थिती आहे। दवाखाने बघाल तर तुम्ही बघाल एखादं स्लम असेल तर 3 मजली इमारत देखील बंद, परंतु आमच्याकडे दवाखाने फक्त ग्राउंड फ्लोअरचे आहेत। अनेक विभागात बघाल तर 7-7 मजली इमारतींचे सार्वजनिक दवाखाने आहेत, परंतु आमच्या इथे खंत आहे की आम्हाला गरजू लोकांना देखील प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा डिस्पेन्सरीजमध्ये हजारो रुपये घालावे लागतात आपल्या प्राथमिक सुविधांसाठी। तर असे अनेक प्रश्न आहेत। आमच्याकडे रखडलेले BMCच्या चाळी वगैरे आहेत, जे स्वतः इस्टेट डिपार्टमेंटचे आहेत, तर ते बरेच वर्ष झाले, 8 वर्षापासून 20 वर्षापर्यंत असे बरेच आपल्याकडे प्रकल्प रखडलेले आहेत। तर ह्या मूलभूत सुविधांसाठी आजही आम्हाला मुंबई शहरामध्ये झगडावं लागतंय। तर हे का घडतंय? खरं तर हे घडण्याचं कारण आपण एक चुकीचा लोकप्रतिनिधी निवडला आहे का, हे असं लक्षात येतंय। त्यामुळे असं वाटतंय की आताच्या पिढी म्हणजे यंग जनरेशन आहे, त्यातून मी माझं शिक्षण सांगायचं तर मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे। हे दोघांचं कॉम्बिनेशन, यंग जनरेशन प्लस सिव्हिल इंजिनियर, त्यातून आम्ही अनेक वर्षापासून वैयक्तिक आम्ही इथे विभागात बरंच काम करत आलो आहोत। कोरोना काळात जेव्हा आम्ही कुठलंही पद नसताना आम्ही 365 दिवस दररोज 100हून अधिक लोकांना आम्ही जेवण वाटप असो, किराणा वाटप असो, असे अनेक उपक्रम आम्ही सामाजिक उपक्रम राबवत आलेलो आहोत। वॅक्सिनेशन कॅम्प्स असो, हे अनेक भागात आम्ही ह्याच वॉर्डमध्ये प्राथमिकता कामं केलेली आहेत। अनेक समाजोपयोगी कामं देखील केलेली आहेत। महानगरपालिकेच्या मदतीने आम्ही पाण्याची लाईन टाकण्याचं असो, रस्ता दुरुस्तीकरण असो, परंतु हे आम्ही रिक्वेस्ट फॉर्ममध्ये करत होतो। परंतु आम्हाला अपेक्षित आहे की आता लोकांनी बळ दिल्यानंतर अजून जोमाने, अजून उत्कृष्टरित्या करण्यासाठी आम्हाला नक्की बळ मिळेल। तर नक्की सर्व मतदारांनी येत्या 15 तारखेला घड्याळ निशाणी आहे माझी, 2 नंबर बटन आहे, नक्की लक्षात ठेवा। पण जवळपास 75,000 कोटींचा मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे, 26 वार्ड आहेत, 227 वार्ड आहेत, 26 प्रभाग आहेत। तर मग या सगळ्यात आणि 2,10,00,000च्या पेक्षा थोडी जास्त मुंबईची लोकसंख्या आहे। तसं जर पाहिलं तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि कठीण असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकला चलोरीच्या भूमिकेत का? कसं आहे की आपल्याला इथे जे महानगरपालिकेचे जे इलेक्शन आहे, हे जसं मी वारंवार तुम्हाला मी सांगितलं की हे प्राथमिक सुविधा पुरवण्या इतकं आहे। म्हणजे काय आहे की आपले बाकीचे मुद्दे ह्याच्यामध्ये महत्त्वाचे नसून जे प्राथमिक सुविधासाठी जे आवश्यक मुद्दे आहेत, जसं की वॉटर, गटर, मीटर, हे जे स्थानिक पातळीवरती जे प्रश्न सोडवू शकतील यांच्यावरती आपल्याला निवडणूक लढवली जाते। त्यामुळे पक्ष आपलं भूमिका त्यांच्या वरिष्ठांच्या लेवलवरती ठरवतात, परंतु आपलं विभागीय ज्याचं काम जास्त चांगलं आहे, पक्षाने देखील आता आमच्याकडे आम्ही प्रत्येक उमेदवार सगळ्या वॉर्डमध्ये लढवू शकलो असतो, परंतु त्यांनी जिथे आम्ही जिंकू शकतो अशाच ठिकाणी उमेदवारी देऊन, अशा उमेदवारांना तिकीट देऊन इथे नक्की जिंकू शकतील अशा उमेदवारांना दिलेले आहे तिकीट। तर त्यामुळे युती हा भाग वेगळा, परंतु इथे विभागीय जो निवडून येऊ शकतो एक युवा चेहरा, जसं की इथे बघितलं एक युवक आणि सुशिक्षित चेहरा फार गरजेचा आणि लोकांमध्ये आताची काळाची गरज आहे, त्या दृष्टिकोनाकडे काम बघून आम्ही वैयक्तिक काम केलेलं हे सगळं बघून आम्हाला तिकीट देऊन आम्ही उमेदवारी लढवत आहे। धन्यवाद।
आत्ताची जेनजी सुशिक्षित आहे, त्यातच सिव्हिल इंजिनियर असलेले पेडणेकर निवडणुकीला उभे आहेत आणि येत्या 15 तारखेला 15 जानेवारीला संक्रांतीला मतदान आहे. ती संक्रांत नेमकी कोणावर येते आणि 16 तारखेला जो विजयी ध्वज त्या राजकीय पक्षाचा लागतो आणि कोणाचा गुलाल उधळला जातो ते पाहण्याजोगं ठरेल. तुर्तास आपण इथेच थांबतो. महाराष्ट्र समाचार करता कॅमेरामन प्रथमेश मात्रेसह रिपोर्टर दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. संपलं.